रामकृष्ण हरी. मित्रांनो, मी शिरीष लाड. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा 50 वर्षानंतर घरातून कशी फसवणूक होते, मुलाबाळांकडून म्हणा, नातेवाईकांकडून म्हणा, तर त्याच्याबद्दल कशी काळजी घ्यावी याच्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. कारण माझ्याकडं काय की बरेच लोक सजेशनसाठी येतात. ज्योतिष कार्यालय आहे, पूर्वीपासून सामाजिक संपर्क आहे, त्याच्यामुळे मित्रमंडळी माझ्याकडं त्यांचे प्रॉब्लेम घेऊन बरेच येत असतात. आणि त्यांचे प्रॉब्लेम ऐकून माझ्याकडे कल्पना आली की सगळ्यांना जागृत करण्यासाठी ही आपल्याला एक एपिसोड करणं गरजेचं आहे. 50 वर्षानंतर माणसाचं का, तर 50 वर्षानंतर माणसाकडे थोडासा पैसा जमा झालेला असतो. थोडेसे एफड्या साठलेल्या असतात, पैसे साठलेले असतात. काही जण 50-55 वयामध्ये VRS घेतात, किंवा एक 60नंतर पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी असे सगळे पैसे येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की 50 वर्षानंतर माणसं म्हणजे आईवडील असं मुलांच्या बाबतीत जरा भावनाशील असतात. मुलं थोडीशी मोठी झालेली असतात, 20-22 वर्षाची, 30 वर्षाची. काही जर लवकर लग्न झालं असेल तर लग्नाला मुलं आलेली असतात, काही नोकरी करायला लागले असतात, काही शिकत असतात. तर 50% बालक असे भाग्यवान असतात की ज्यांचे मुलं सज्जन आहेत, सृजनशील आहेत, आईवडिलांचे संस्कार चांगले आहेत. ते मुलं आईवडिलांच्या आर्थिक व्यवहारामध्ये ढवळाढवळ करत नाही, किंवा त्यांच्या बँकेतून पैसे काढणं किंवा इतर फसवणूक करणं असं विचार कधी करत नाही. पैसे लागले तर आईवडिलांना मागून घेतील. पण 50% लोकांचं जे आहे तर ते असे भाग्यवान नसतात. त्यांचीच मुलं काय करतात, तर पैशाकडं किंवा आपल्या घराकडं, आईवडिलांकडं ATM म्हणून पाहतात. आपण मागितले की त्यांनी पैसे दिले पाहिजे. आणि जेव्हा मग आईवडील कंटाळतात, पैसे मुलगा सारखाच पैसे मागतो, उधळत राहतो, त्याला पार्टीला पैसे लागतात, त्याला पेट्रोल भरायला पैसे लागतात, आणि आईवडील थोडेसे कंटाळतात, काही वेळा पैशाला नाही म्हणतात. तर त्यांना त्यावेळेस आईवडिलांना फसवण्याची बुद्धी होते. कारण त्यांना काय असतं की वेळेच्या आधी आईवडिलांकडून पैसा हवा असतो. आणि एक 60 वर्षाचे झाले, 65 वर्षाचे आईवडील झाले, तर लग्न वगैरे झालं तर त्याला आईवडिलांचं घर पण हवं असतं, आईवडिलांचे पैसे पण हवे असतात, आणि आईवडील मात्र नको असतात. हा मोठा प्रॉब्लेम होतो. त्यात नवरा बायकोपैकी एक जण जर गेलेला असेल, म्हणजे वडीलच असतील किंवा एकटी आईच असेल, तर तिला फसवणं खूप सोपं जातं, धाकात घेणं सोपं जातं. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम बहुतेक बऱ्याच 50% घरांमध्ये आढळतात आहेत. शहरांमध्ये हे प्रकार जास्त आहेत. तर ही मुलं काय करतात की आता माझ्या पाहण्यातलं मी उदाहरण तुम्हाला समजून सांगतो की जे मी प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत. की ही मुलं आईवडिलांना न कळत अथवा त्यांना त्रास देऊन त्यांचे पैसे काढण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आता माझं एक उदाहरण देतो की माझा एक मित्र आहे, माझ्याबरोबर रिटायर झालेला आहे. त्यावेळेला समजून मी सांगितलं होतं की घरामध्ये सगळ्या पैशाची माहिती देऊ नको, तुझ्या घरातल्या लोकांची माहिती मला आहे, आणि तुझी मुलं कशी आहेत हे पण मला माहीत. पण त्याला काय असतं, माणूस भावनिक असतो. बायकोला सांगितलं, पोरांना सांगितलं, एवढे पैसे आहेत, एवढी एफडी केली, एवढं असं केलं. बायको मागे लागली, अहो एवढे पैसे जरा आपल्या मुलीला 2 लाख द्या भेट म्हणून, मुलासाठी लग्न करायचं, मग त्याला घर थोडंसं जरा 2 रूम बांधा, त्याच्यामध्ये 7-8 लाख रुपये त्याने घातले. त्याने बाजावून सांगितलं, अरे बाबा तू पैसे खर्च करू नको, पेन्शनमध्ये तुझं भागत नाही, तुला काही दुसरं कमाई नाही आहे. मग तो नातेवाईकाकडे गेला. कसे नातेवाईक फसवतं सांग. त्या नातेवाईकाला माहीत होतं की आपण यांना जिथे इन्व्हेस्टमेंट करायला लागतो तिथे फसवणूक आहे, पण त्याला कमिशन मिळणार होतं. म्हणून त्याने त्याला एक 3 लाख रुपये एका पार्टीकडं, यांचा व्यवसाय की तुम्ही तिथे डिपॉझिट व्हा, तुम्हाला 18% व्याज देतं, तुम्हाला बँकेत ठेवलं तर किती मिळणार आहे, 10% पण मिळणार. मग कशाला ठेवता, 18% ठेवा.
त्यांनी 18% लगेच बायकोच्या समोर इम्प्रेशन मारायचं म्हणून 3 लाखाचा चेक फाडून त्यांना देऊन टाकलं. त्या नातेवाईकाला काय 10-20%, 25% कमिशन मिळालं असं मिळालं आणि महिनाभराने ती पार्टी पळून गेली. याचे 3 लाख रुपये डुबले. मग ते माझ्याकडे आलं. मी त्याला म्हटलं, अरे बाबा तुला मी 10 वेळा सांगितलं व्यवहार फसवून करू नको. नातेवाईक, मित्र, नाही, वडील, बहीण, भाऊ, तुला म्हातारपणी मग फक्त पेन्शन भागणार नाही. एवढं सांगून तो शहाणा झालाच. त्याच्या मुलाला काही कामधंदा करत नव्हता. त्याने बाबा तुम्ही हे बँकेत वगैरे काय जातं उन्हातानाचं, तुम्हाला मी ऑनलाईन करून देतो, सगळं ऑनलाईन व्यवहार करू. मग त्याला माझा मोबाईल जुने माझा आहे ना म्हणले अँड्रॉईड, माझ्या याच्यावर करतो, त्याच्यावरून तुम्ही करत जा. बरं म्हणलं. त्यांनी बापाचं सेविंग खातं स्वतःच्या याच्यावर अँड्रॉईडवर चालू करून घेतलं, पासवर्ड वगैरे घेतला, सगळं झालं. आणि तुम्हाला गंमत सांगतो, 2 महिने त्यांची पेन्शन जमा झाली का काढून घ्यायचं, कारण मेसेज त्याला यायचं, त्याचा नंबर टाकला. 2 महिने त्याला पेन्शन घरामध्ये खर्चाला नाही, खूप तंगी आली. 1-2 लाखाची एफ डी फक्त उरली होती, तीसुद्धा त्यांनी ऑनलाईन मोडून पैसे काढून घेतले. म्हणजे एफ डी गेली, पेन्शन गेली. मग तो पळत आला घरी, शिरीष काहीतरी कर. म्हटलं माझ्यावर बँकेत चल. बँकेत जाऊन मग आम्ही अर्ज दिला की ऑनलाईन जे आहे सगळं बंद करा, आम्ही बँकेत स्वतः येऊ तरच पैसे द्यायचे, नाही तर द्यायचे. मग त्याच्यानंतर तो प्रकार बंद झाला. तो स्वतः बँकेत जातो, पण आता त्याच्याजवळ काही राहिले नाही पेन्शन व्यतिरिक्त. परिस्थिती तंग आहे. म्हणजे सख्खा मुलगा कसा फसवतो त्याचं उदाहरण तुम्हाला दिलं. दुसरा प्रश्न असा आहे की मुलं ATM वापरतात. म्हणजे माझ्या एक पाहण्यामध्ये एक असे मित्र होतं की त्यांची पेन्शन जमा व्हायची, मग त्यांनी एकदा मुलाला पेन्शन काढायला पैसे दिले, ATM कार्ड दिलं किंवा तू काढून आण, मला काही जमत नाही. आणि मग त्यांनी ते ATMमधून पैसे काढून आणले. बापाने सांगितले 10,000 आणि यांनी 20,000 काढले, 10,000 बापाला दिले, 12,000 स्वतः घातले. बापाला वाटलं आपले बँकेत पैसे, दुसऱ्यांदा काढायला गेले तर बँकेत पैसेच. मुलाला विचारलं ATM कार्ड कुठे माझं, परत दे मला. तर ते म्हणजे माझ्याकडून कुठंतरी पडलं. आता पुन्हा बँकेत जाऊन ATM कार्ड मागा वगैरे, त्याला काही प्रोसिजर माहीत नाही. त्यांनी परत दुसऱ्या महिन्याला तोच उद्योग केला, पैसे काढून घेतले. तिसरं जे उदाहरण आहे की खोट्या सह्या केल्या जातात. मग मित्र असो किंवा नातेवाईक, मुलगा असो किंवा नातेवाईक असो, यांना जर माहीत झालं की याचं बँकेत या खातं आहे आणि याच्या बँकेमध्ये बरे पैसे आहेत, तर काही वेळा ती लोक काय करतात, तुमच्या घरातले चेकबुक चोरतात किंवा मुलं घरातले तर हमखास त्याच्या हाती लागू शकतं. मग बापाची सही करणं काय अवघड नसतं. सेल्फ लिहायचं, त्याच्या याच्या पाठीमागं सही करायची. हे बँकेत जातात का. माझ्याकडं मी स्वतः बँकेत होतो, तर माझ्याकडे जेव्हा मी कॅशियर होतो त्याची जुनी गोष्ट होती खूप. तर माझ्याकडे एक माणूस आला विड्रॉल घेऊन. त्याला म्हटलं हे काय प्रकार आहे, कोणाचे आणले ते बघ. कोण एक समजा आपण उदाहरण म्हणून खेडकर म्हणू, खेडकरांचं. म्हटलं तुमच्याकडं कसं काय आलं. ते म्हणजे त्यांनीच दिलं मला. काय असं का. मला तर म्हटलं पासबुक नाही दिलं त्याचं. मग मी आमच्या साहेबांना सांगितलं, म्हटलं मला डाऊट येतो, हा माणूस मारवाडी आहे, हा माणूस खेडकर जो दुसरा आहे, याला पैसे काढायला कशाला दिलं तर पासबुक पण देईल आणि विड्रॉलवर आपण पैसे इतरांना देत नाही का. मग मी आडून धरलं त्याला. त्याच्या मित्राला फोन केला. मग तो आला. तो म्हणलं मी याला कधी सांगितलं पैसे काढायला. याला परवा फक्त आमच्या गप्पा झाल्या होत्या की माझ्या या बँकेत खातं आहे एवढे, असं गप्पा बोललो होतो मी त्याला. त्यांनी माझ्या सह्या बिया पाहिलेल्या आहेत, त्याला माहिती माझी सही कशी असते. त्यांनी परस्पर करून 10,000 रुपये काढण्याचा प्रयत्न केला. एकदा एक बाई आली, बिडी कामगार होती. तिच्या मुलीचं खातं होतं, तिच्या मुलीच्या खात्यामध्ये पैसे होते, तिचं लग्न झालेलं होतं. ती बाई आली, अंगठा मारला आणि तिचं नाव वगैरे, पासबुक तिच्या आईकडं होतं. पैसे आमचे जे बॉस होते अकाउंटात त्यांनी काही पाहिलं नाही, अंगठा लगेच पाहिलं.
मी आलं म्हणलं मग याच्यावर फोटो नाही आहे, ज्याचा अंगठा असतो त्याच्यावर फोटो असतो. तर तू म्हटलं पासबुकावर फोटो नाही, म्हणलं मी पैसे नाही देणार. तुम्ही कोणाचं आहेत? माझ्या मुलीच होती. तिने प्रामाणिकपणे सांगितलं माझ्या मुलीचं आहे बा. म्हणलं तुम्हाला कसं काय काढता येईल पैसे? नाही म्हणले. काय बरं? मला मुलीला विचारलं मी. ती म्हणली काढून घे. आम्ही साहेब सांगितलं, अहो म्हटलं ही पोरगीची तुम्ही बघा ना कार्ड, त्याच्यावर सही आहे, तिच्या सहीशिवाय ही अंगठा मारून तुम्ही सहीच्या कार्डावरचे पैसे देता काय? एकदा प्रश्न असाच झाला, एक बाई पैसे काढ, बीडी कामगारांचे काय होतं की सगळ्यांचे अंगठे असायचे आणि त्यावेळेस त्यांचे फोटो बिटो जुन्या काळामध्ये घेतलेले नसायचे. एक बाई माझ्याकडं आले, त्याच्यात एक लिहिलं होतं बा कुमारी काय सरोज अमुक अमुक बेडीकर. मग तिने ते 1000 रुपये काढायचे म्हणले. म्हणजे हे कोण आहे? त्यानं मीच आहे. बरोबर. आणि मग ओळख म्हटलं टाका. तिचा नवराच पुढं आला आणि त्यांनी आपली ओळख म्हणून टाकली. मग त्यांना बोलव बरोबर. तिने हाक मारली, अहो इकडे. मग ते अहो हाक म्हणजे तिने आणि ओळख काय सांगितली, भाऊ आहे माझा. मग आता माझ्या लक्षात आलं भावाला कोण आहो जाऊ म्हणत नाही. मग मी तिला आतमध्ये घेतलं साहेबांकडे. म्हटलं खरं सांग कोण आहे? नाही म्हणले माझ्या नंदेचं खातं आहे, ती आजारी आहे घरात. मग मी म्हटलं पैसे काढून घ्यावे तिचे म्हणून मी आले. म्हटलं मग आता पोलीस स्टेशनला मी कंप्लेंट करतो. मग ते हातापाय पडायला. मग त्याच्या नवरा म्हणतो लाज वाटत नाही, बहीण घरात आजारी, तिचे पैसे काढून घ्यायला तू बायकोला घेऊन आला बरोबर. म्हणजे अंगठ्यावाल्यांच्या बाबतीमध्ये हा प्रॉब्लेम जास्त येतो. पण आता नवीन काळामध्ये असे प्रॉब्लेम कमी झाले, कारण आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे. असं पूर्वीसारखं इतकं सवलत कोणाला पैसे काढायला मिळत नाही. पण आपल्याला मी तुम्हाला उदाहरण जर सांगितले की आपलेच माणसं आपले पैसे काढण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्यामुळं आपल्याला काळजी घ्यावी लागते. बापाच्या घरात राहूनच आईबापाला वृद्धाश्रमात ठेवायची आईवडील मुलांना घाई झालेली असते. त्यांचे पैसे हवे असतात, पण त्यांची काळजी घ्यायची तयारी नसते. मग काळजी काय घ्यायची? आपण आपले पैसे सुरक्षित राहावेत, मुलांनी, नातेवाईकांनी, मित्रांनी कोणी दागा देऊ नये. तर पहिल्यांदा पैशाची माहिती गुप्त ठेवा. पूर्वीची म्हण आहे की स्वतःचं खा पण झाकून खा. तर माझे बँकेत हे पैसे आहे, तिथं एफ डी आणि तिथं बँकेत पैसे, मित्रांना मुलांना जास्त सांगू नका. ATM म्हणा किंवा क्रेडिट कार्ड म्हणा, हे जपून ठेवा. ते कोणाच्या हाती लागणार नाही अशा ठिकाणी तुम्ही तुमच्या कपाटामध्ये ठेवा. आता मुलं चांगले असतील, सज्जन असतील, तुम्ही त्यांना ATM कार्ड दिलं पैसे काढून तुमचा तो विश्वास असेल तर काय. पण काय होतं आज विश्वास आहे, उद्याचा काही भरोसा नाही. त्याच्यामुळे शक्य तेवढं जवळ तुम्हाला चालवत असेल तर तुम्ही स्वतःच पैसे काढायला हरकत नाही. पासवर्ड कोणाला देऊ नका. म्हणजे ATMचा जो पासवर्ड असतो किंवा आपला एक 4 अंकी आकडा असतो 1 2 3 4, तर तो पोरांना, बायकोला, नातेवाईकांना सांगू नका माझा असा पासवर्ड आहे. पासवर्ड दरवेळेस बदलण्याचा प्रयत्न करा. मोबाईलवर जर तुम्ही व्यवहार करत असाल तर मोबाईलला लॉक लावा. लॉक लावा म्हणजे जो पासवर्ड जो असतो त्याचं तुम्हाला लॉक करा. म्हणजे मुलाच्या हातात पडला किंवा मित्राच्या हातात पडला तर पैसे ट्रान्सफर करून घेण्याचीच त्याला. तर काय होतं, आपण काही वेळा भावनाच्या भारामध्ये मित्र देखत व्यवहार करतो, तो पासवर्ड पाहतो. मग कधीतरी तुम्ही टॉयलेटला गेले तेवढ्यात तो पासवर्ड वापरून पैसे ट्रान्सफर करू शकतो. त्याच्यामुळे थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे. ज्यांना ऑनलाईन जमत नाही व्यवहार, त्यांनी बँकेत जाऊनच व्यवहार करावेत. पण इतरांना सांगितले जरी माझे पैसे काढून आण, जरी माझं पासबुक भरून आण, अशा गोष्टी शक्यतो करू नाहीत. ATM वापरताना कोणाची मदत घेऊ नका. किंवा मला वापरता येत नाही, सांग रे बाबा. मग तुम्ही आता पेपरला वाचत असेल की ATMचं व्यवहार करायला सांगितलं आणि त्यांनी ATM कार्ड बदललं. तुमचा पासवर्ड माहीत झाला, ATM कार्ड त्याच्या ताब्यात, तर मग तुम्ही बाहेर पडले की तो ATM कार्ड काढून तुमचे पैसे काढून घेतो. तर त्या ATM कार्डच्या रूमजवळ असे अनेक लोक असतात की जे खोटे ATM कार्ड घेऊन बसलेले असतात. मग आपण म्हणायचं दादा जरा मदत कर रे मला. तर म्हणतो हां चला काका, हवा असं कार्ड घालायचं, हां तुमचं पासवर्ड सांगा. तुम्ही सांगितलं 1 2 3 4 1 2 3 4 मारला, पैसे त्यांनी काढले, ठीक आहे. आणि मग ते ATM कार्ड काढतो, खिशात ठेवतो, जवळचं काढतं माझे तुमचं ATM कार्ड. जा तुम्ही गेले की त्याला आता काय पासवर्ड माहिती झाला, ATM कार्ड माहिती झालं आहे. मग तो तुमचे 2 तासामध्ये पैसे काढून घेतो. त्याच्यामुळे शक्यतो कोणाची मदत घेऊ नका. पासवर्ड नेहमी दर महिन्याला एकदा बदलत राहा.
म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही फसणार नाही. मला तुम्हाला जागृत करायचं आहे की म्हातारपणी पैसे सांभाळणं अवघड असतं. त्यातल्या त्यात आपले मुलं असो, नातेवाईक असो, बहीण भाऊ असो, मित्र असो, यांच्यापासून थोडंसं व्यवहार आपले जपून ठेवा. बाकीचं काही मला तुम्हाला टेन्शन देण्याचं कारण नाही, घाबरायचं कारण नाही. तुम्ही सुरक्षित राहायला काळजी घेतली तर कोणी तुम्हाला फसवू शकत नाही. तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.